नमस्कार मंडळी, शेतकरी पुत्र डॉक्टर सचिन पारवे या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण आमच्या गावातील एका व्यक्तीची म्हणजे कसं आहे त्यांचं बाग आहे चिक्कूची, तर त्यांचा पॉडकास्ट घेणार आहे. जवळपास 25 वर्ष झालं त्यांची बाग आहे चिक्कूची. आणि विशेष म्हणजे असं आहे की सेंद्रिय शेती करतात त्यांनी. तर गावामध्ये आमच्या आसपासचा जेवढा परिसर आहे त्या परिसरात हे चिक्कू जे आहेत एक खास चिक्कू आणि गोड चिक्कू म्हणून ओळखलं जातं. ह्यांना विशेष म्हणजे काय म्हणतात, यांचं नाव आहे प्रताप पाटील. तर यांना चिक्कू पाटील म्हणून असं ओळख आहे आसपासच्या एरियामध्ये. तर सेंद्रिय शेती करून त्यांनी चिक्कूची बाग ग्रोथ केली आहे आणि एकदम क्वालिटीदार चिक्कू आहे. तर त्याला भाव पण असं इथल्या भागातला विशेष भाव आहे आणि एकदम खास चिक्कू आहे. तर त्या चिक्कूच्या मागचं रहस्य काय आणि काय नाही ते ह्या पॉडकास्टमध्ये आपण प्रताप पाटील यांना इन्व्हाइट केलं आहे आणि त्यांना आपण काही प्रश्न विचारणार आहोत. आणि चिक्कूची बाग कधीपासून लागवड केली आहे, त्याला कसं कसं पाणी खत जे काही आहे ते आपण जाणून घेणार आहोत त्या व्हिडिओमध्ये. तर नमस्कार. तर पाटील, आज तुम्ही जवळपास किती वर्ष झालं हे बाग लागवड केली, तुमचं नाव आणि बागाविषयी काय माहिती सांगा. मी प्रताप गोविंदराव पाटील. माझं BSc ॲग्री शिक्षण झालेलं आहे. पण मी लहान असताना माझ्या वडिलांनी 2003ला कालीपत्ती या व्हरायटीची चिक्कू बाग लावलेली आहे. तर ह्याचं जी रोप आहे रोप तुम्हाला कुठं मिळालं होतं? त्यावेळेस कृषी खात्याच्या मार्फत सिंधुदुर्ग इथून आपल्याला हे चिक्कूचं रोप मिळालेलं आहे आणि 5 एकरमध्ये त्याची लागवड झालेली आहे. 33 बाय 33 अंतर आहे चिक्कूमध्ये. 33 बाय 33 अंतर आहे एका चिक्कू झाडामध्ये, म्हणजे इकडं लांबी आणि दोन्ही पण. तर हे सर्व किती झाडं आहेत? 200 झाडं आहेत 5 एकरमध्ये. 5 एकरमध्ये 200 झाडं आहेत. तर तुम्हाला शेती वगैरे किती आहे? आपली 28 एकर शेती आहे आणि 1 एकरचं क्षेत्र आहे. म्हणजे सुरुवातीला ज्या टायमाला तुम्ही लागवड केली होती त्या टायमाला चिक्कूला पाण्यासाठी काय होतं? त्यावेळेस माझे पप्पा आणि मम्मी दोघांनीही आळे करून स्वतः संगोपन केलेलं आहे. स्वतः प्रत्येक झाडाला त्यांनी पाणी घातलेलं आहे आणि ज्यावेळेस दुष्काळ पडला त्यावेळेस टँकरनं पाणी घालून बाग त्यावेळेस जोपासना केलेली आहे. आता सध्याला म्हणजे जेव्हा बाग ग्रोथ होती किंवा लहान झाडं होती, लहान झाडाचं संगोपन तुम्ही कसं केलं नंतर? म्हणजे त्याला खतं असेल किंवा बाहेरचं खतं कोणते वापरता का तुम्ही, रासायनिक का सेंद्रियच वापरतात? ते पण तेवढंच महत्त्वाचं आहे. आता दरवर्षी आपल्यापाशी जे शेणखत निघते, आपल्यापाशी 7-8 जनावर आहेत आणि त्या शेणखताचं चांगला लालगा रापलेला खत आपण जून स्टार्टिंगला प्रत्येक झाडाच्या 3 फूट अंतरावर टाकतो. त्याच्यानंतर आपल्याला दुसरी फवारणी M45 सारखी साध्याच्या फवारण्या आहेत आणि जास्ती काही या बागेला खर्च नाही. परंतु जितकं माल पिकविण्यात महत्त्व आहे तितकं तिचे मार्केटिंग केल्यामुळे ह्याचा पैसा व्यवस्थित होतो. आता ह्याच्यामध्ये काय म्हणजे चिक्कू बागमध्ये काही अशा अडचणी आहेत का बाबा की ह्याला जसं की माऊ पडणे असेल फुलावरती किंवा काहीतरी ह्याच्यातला असं घातक काही म्हणजे त्याच्यावर रोग वगैरे पडणे असं काही होतं? करपा काही असं? त्याच्यामध्ये एक जाळीचा रोग आहे, एक टिक्का रोग आहे आणि करपा असे 2-3 आहे. परंतु जास्त काही विशेष अशी जास्त फवारण्याची गरज लागत नाही. फक्त पाणी आणि शेणखत 2 गोष्टीचा जास्त भरमसाठ केल्यामुळं बाकीच्या छोट्या आजारावर हे चिक्कू बाग बळी पडणार नाही. बरं पाटील, चिक्कूच्याच बागेची का निवड केली? बाकी दुसरी झाडं होते म्हणजे जसं की आपलं डाळिंब असेल, पुन्हा कोणतीही झाडे असतील, कोणतीही बाग असेल, चिक्कूच्याच बागेची का निवड केली? कारण तुझ्या मागचं बाकीचे फळझाड जे आहेत ते वर्षातून 1 वेळेस फळ लागतं आणि गारपीट झाली किंवा काही अतिवृष्टी झाली, काही जर झाली तर त्या कारणाला ते बळी पडत. चिक्कू बाग एक अशी बाग आहे 12ही महिने फळ फुल चालूच असतं. त्यातले 2-3 महिने पावसाळ्यातले सोडले तर आपण 9 महिने विक्री करू शकतो आणि कमी खर्चामध्ये चांगल्या पद्धतीचं उत्पन्न या बागेपासून होतं, म्हणून आपण ही निवड केली. आता जवळपास 25 वर्ष झालं बाग आहे. अशा काही अडचणी आहेत का ज्या टायमाला म्हणजे सुरुवातीला आता आल्याच असतील किंवा सुरुवातीला फळं वगैरे नसतात, त्या टायमाला फळं पण नसतात, पुन्हा नंतर पाणी आणि झाडाची जोपासना करणं
तर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर तुम्ही त्या टायमाला झाडाची कशी काळजी घेत, म्हणजे आता आई वडील असतील किंवा तुम्ही असाल, तुमचे बंधू असतील? ज्यावेळेस 2003ला आपण लागवड केली त्यावेळेस गावात चिकू बागेचं काही विशेष म्हणजे महत्व किंवा त्याची माहिती काहीच नव्हती. नवीन असल्यामुळं काही लोकांनी ती रोपटी उपडून नेण्याचा प्रयत्न केले, काही जनावरांना खाण्याचा प्रयत्न, असं काही थोडंसं त्रास झाला स्टार्टिंग. त्याच्यानंतर आपण ज्या ठिकाणचं रोप खराब झालं गेलं तिथं आपण लगेच लागली फटकन दुसरं लावलं. पण ज्यावेळेस आपण लागवड झाली त्यावेळेस आंतरपीक आपलं चालू होतं, त्याच्यामुळे आपला काहीच असं नुकसान झालेलं नाही. मधलं सोयाबीन व्यवस्थित उत्पादन होत होतं, रब्बीला हरभरा व्यवस्थित उत्पादन होत होतं. ज्यावेळेस चिकूबाग फळबाग ज्यावेळेस फळ द्यायला चालू झालं 8 वर्षानंतर त्यावेळेस आपण आंतरपीक बंद केलं. त्यावेळेस मग व्यवस्थित विक्री चालू झाली आणि आंतरपीक घ्यायची काही गरज लागली. आता ह्याची चिकूची मार्केटिंग असेल, सगळ्यात महत्त्वाचं तीच आहे. आता चिकूची झाड जवळपास 200 मला तर जास्त चिकू लागतात, तर त्याची मार्केटिंग वगैरे तुम्ही कसं करता आणि विक्री वगैरे? ज्यावेळेस आपली बाग विक्रीसाठी आली त्यावेळेस साधारण 20 रुपये किलो आपली चिकू चालू झाली मार्केटला. मग आपण विक्री करायला चालू झालो. हे कधीची गोष्ट आहे? कधी विक्रीला स्टार्टिंगला सुरुवात कधी झाली? 2010. 2010. हो, 2010ला ज्यावेळेस विक्री चालू झाली त्यावेळेस मार्केटला न्यायचं आणि 20 रुपये किलोनं 15 रुपये किलोनं विक्री चालू झाली. मग असे एक वेळ आली की मार्केटला सगळीकडे चिकू फुल झाली आणि आपले चिकू विकले नाही. त्यावेळेस मी असा निर्णय घेतला की आपण चिकू स्वतः मार्केटिंग केलं तर योग्य राहील, आपला पैसा व्यवस्थित होईल. पण मी स्वतः 1 किलोची बॅग करून 1 किलोची जाळी करून स्वतः मी पूर्ण आपल्या मोठमोठ्या शहरामध्ये खेड्यामध्ये स्वतः मार्केटिंग केली आणि मला लोकांचा एकदा प्रतिसाद नंबर 1 मिळाल्यामुळं आज मी आपल्या जाळी एक 1.5 किलो जाळी 100 रुपयाला 1.5 किलो अशा प्रमाणात आपल्या नेक्सॉन गाडीमध्ये मी लातूर या ठिकाणी सकाळी 6 वाजता गाडी घेऊन जातो आणि 150 बॅगा आरामशीर 1-1.5-2 तासामध्ये आपली विक्री होते. एका ठिकाणी थांबल्यानंतर? हो, एकाच ठिकाणी थांबल्यानंतर. तर गावातील लोकांचा प्रतिसाद कसा आहे, किंवा काही ठिकाणी आता तुम्ही बाग लागवड केली त्या टायमाला चिकू चालू झाले त्या ठिकाणी चोऱ्या वगैरे काही अशा प्रकार घडलेत का तुमच्यासोबत? आता चोरीचा विषय धरला तर आता फळ आहे, आवडणारी गोष्ट आहे, सगळेजण खात्यात आवडते, तेवढा काही मोठा विषय नाही. पण जात्यात थोडंफार घेऊन जातात, तसं काही नाही. आणि मार्केटिंगचा विषय आला तर चिकू आपली ज्यावेळेस तोडण्याचा त्याचा टायमिंग असतो त्या टायमिंगमध्ये जर चिकू आपण तोडला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पिकतो आणि त्या रगातला चिकू पिकल्यामुळं खास त्याला चविष्ट अशी गुढी येते. त्याच्यामुळं मार्केटिंगमध्ये आपला चिकू प्रत्येक ग्राहक एक वेळेस घेतले की नंतर आपला 100% आपलाच ग्राहक बनतो अशी आपल्याला खात्री झालेली आहे. तर चिकूचा टाईम तोडायचा आता तुम्ही म्हणल्यासारखं ते कसं आहे, नेमकं कधी तोडायचा? चिकू कोणत्या टायमाला तोडायला पाहिजे? नाही, आता 12 महिने त्याला फळ असतं, त्यातले आलेले चिकू तोडा. प्रत्येक वेळेस 8 दिवसानंतर झाडापाशी जायलाच पाहिजे आणि आलेलेच पाडं काढायला पाहिजे. तुम्हाला ते कसं होतं? आता सराव झालेला आहे त्याच्या प्रत्येक चिकूमध्ये. जो चिकू काढणीसाठी आलाय तर थोडीशी चमक असते त्याच्यावर, त्यातल्या त्यात थोडी चमक असते, लालसर चमक. हो, थोडीशी चमक आणि थोडीशी रेग जरी आपण हाताने ओढलं तर थोडं लालसर नाही. ज्या चिकू तोडणीसाठी आले नाही तो हिरवी अशी ओढ. त्याच्यामुळं आपण लालसर चिकू जर तोडला तर नगदी 1-2 दिवसामध्ये पिकतो. बरं, आता असं कधी झालं आहे का तुमच्यासोबत, म्हणजे चिकू तुम्ही पिकायला वगैरे घातलं पण तुमचं चिकू काही गोष्टीमुळं किंवा तोडायला माणसं वगैरे लावली किंवा तुम्ही बाहेरचे लोक कामासाठी लावले तर त्या ठिकाणी चिकू दाबणं वगैरे झालं किंवा ते त्यामुळे खराब वगैरे होतात? आता कसं आहे, नवीन ज्यावेळेस आपल्याकडं मजूर वर्ग आला तोडणीसाठी त्यावेळेस त्यांच्या लक्षात येत नाही आणि आपाडी तोडल्यामुळं ती चिकू पिकत नाही. ज्यावेळेस आपण ती चिकू घरी नेऊन ठेवतो त्यावेळेस त्याची छाटणी करून ती आपाडी तुटलेली बाहेर काढून जो चिकू चांगला परिपक्व झाला आहे त्यालाच आपण पिकवू, बाकीच्या चिकूला काढून फेकून देऊ. तर आता सध्या आपल्या भागामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये आवर्षण चालू आहे आणि जास्त पावसाचं प्रमाण कमी झालं आधीच्या पेक्षा.
अगोदर जसं तुम्हाला पाणी आणि पाऊस होता त्या प्रमाणात आता लय कमी झाला. तर आता सध्या पाण्याची टंचाई तुम्हाला कशी भासते किंवा पाणी वगैरे साठी काही काय सोय केली आहे का नवीन? आपल्याकडं आपल्याकडे सिंचन वगैरे ठिबक सिंचन असेल. आपल्याकडं 2 बोर आहेत हम्म. या प्लॉटमध्ये. 2 बोरचं पाणी आपण एक 34 बाय 34 मीटरचं शेततळ केले, ताडपत्री आहेत त्याच्यामध्ये, आणि त्या 2 बोरचं पाणी मध्ये साठवून ड्रीपच्या सहाय्याने आणि रेनपाईपाच्या सहाय्याने आपण पूर्ण भाग भिजवितो. आणि थोडीशी ताडण जरी झाल्या तरी झाड टिकावदार आहे. फक्त फळ जर कमी असेल तर काही होत नाही झाडाला. फळ जास्त असेल तर पाणी द्यावंच लागतं झाडाला. बरं, सरासरी असं जर विचार करायला गेला तर पाणी किती दिवसाला तुम्हाला द्यावं लागतं झाडाला? उन्हाळा असल्यानंतर 10-12 दिवसात, 10 दिवसाला द्यावं लागतं भरपूर पाणी. 10 दिवसात. पावसाळ्यामध्ये गरज वगैरे लागणार नाही. हो. हिवाळ्यामध्ये जरा तर असं विचार करायला गेला हिवाळ्यामध्ये 15 दिवसाला दिलं तर चालतं, काही अडचण नाही. आता सरासरी जर आपण विचार करायला गेला तर एका चिकूच्या झाडापासून तुम्हाला उत्पन्न किती वर्षाकाठी असेल किंवा महिन्यात म्हणलं तर? सरस एक 2 ते वर्षाकाठी. 3 क्विंटल एक झाड देऊ शकतो. तर आता तुमच्याकडे सध्याला आता सध्या अगोदर 20 रुपयाने भाव चालू होता. आता हो. सध्या काय रेटने तुम्ही चिकू कसं रुपये किलो विकता? आपली एक जाळी आहे आणि त्या जाळीमध्ये 1.5 किलो बसते. 100 रुपयाला 1.5 किलो. सरासरी 70 रुपयाच्या आसपास आपला भाव आहे. 70 रुपयाच्या आसपास आपल्या चिकूचा भाव आहे. हो तर सध्या एका झाडापासून तुम्हाला किती, मला 3 क्विंटल, हो. तर वर्षाकाठी तिथं किती होतं? आता 3 क्विंटल काही झाडं देतात, काही झाडं 2 क्विंटल. हां, जसं त्याच्या म्हणजे झाड बारीक मोठं हो असल्यावर आहे, हो, त्याच्यावर आहे. कंपोस्टण्यावर आहे. आणि दुसरी गोष्ट झालं तर आपण सगळे चिकू करेक्ट टायमिंगला तोडतो किंवा असं काही होऊ शकत नाही. कधी लेबर मिळत नाही किंवा कधी आपडी तोडल्यामुळे बी कमी होते. सरासरी एक झाड आपल्याला आरामशीर 15,000 रुपये, 12 ते 15,000 रुपये देत शकतो. 12 ते 15,000 एक झाड देऊ शकतो. हो. तर आता हे चक्कू जे आहे त्याची क्वालिटी अशी आहे, तर हे काही जण म्हणजे सलपटा सहित खातात हो, हो, आणि काही जण तसंच खातात. हो, त्याच्यामुळं म्हणजे आता नेमकं सलपटा सहित खाल्लं तर काय तुम्हाला त्याचं कारण वगैरे माहिती? आता या चिकूला फवारणीच नाही विशेष. आणि दुसरी गोष्ट, फवारणी नसल्यामुळं आपल्याला टर्फला सहित खाल्लं तर काही हरकत नाही. कारण टरफला सहित म्हणलं तर पण तुमचा चक्कू जे आहे क्वालिटी वगैरे मी गावात जो असल्यामुळं चिकू पाहिलं. परिपक्व असतो तो असा लाल मध्ये, आणि टर्फला सहित खाल्लं तर काही अडचण नाही. आपल्या एवढ्या मार्केटमध्ये मला वाटतंय की आपला चिकूच बघत फवारणीचा म्हणलं तर आहे. आजकाल फवारणीशिवाय कोणतंच फळ येत नाही. आता मार्केटमध्ये जे चिकू येतं त्याचा रेट सध्या काय चालू आहे? मार्केटमध्ये कमी आहे रेट. एक 50 रुपये 40 50 रुपये प्रमाणे आहे. तर जवळपास तुमच्या चिकूला 20 रुपये प्रमाणे जास्त भाव आहे. हो. आणि आता जी आहे तुम्ही पाण्याची वगैरे सोय वगैरे सांगितली, तर सध्याला वर्षाकाठी जी 200 झाडं आहेत तुमच्या 5 एकरमध्ये, 5 एकरचं उत्पन्न किती होते? अगोदर मी गेल्या वर्षीपर्यंत 50 रुपये किलो प्रमाणे विकले. 10-12 लाख रुपये होत होते. तर आता यावर्षी आणखीन सीझन संपलं नाही, बघू आणि 15 वर्षाची. बरं, ती झालं पाटील. आपलं जे आहे वर्षाकाठी अगोदर 10-1 लाख रुपये निघत होते. हो. तर सरासरी वर्षाकाठी खर्च किती होतो बागेसाठी? छाटणी वगैरे काही करता का? नंतर काही गोष्टी असतील झाडाला किंवा ठिबक असेल, ही ते असेल, वर्षाकाठी बदलणं असेल किंवा पैप उंदरानं कातरणं वगैरे अशा गोष्टी घडतील बागेमध्ये, तर त्याचा काही खर्च वगैरे होतो? नाही, सगळा खर्च धरला खर्च 1 लाख रुपयाच्या मध्ये आहे. लेबर खर्च जास्त आहे, तोडणीसाठी मजूर जास्त आहे. आता सरासरी म्हणलं तर मजुरीसाठी सर्वच म्हणलं तुम्हाला, मजुरीसाठी तर म्हणलं तर 3 लाख रुपये. 2-3 लाख रुपये होतात. हो. आरामात 7-8 लाख रुपये तुम्हाला गेल्या वर्षी, आता यावर रेट वाढलेला आहे, 10-12 लाख रुपये उठतील असं अपेक्षा. 10-12 लाख रुपये उरतील ह्याची. तर आता वरचे म्हणजे सुरुवातीला तुम्हाला तेवढं पाण्यासाठी वगैरे शेततळ वगैरे गुंतण्यात आलं नव्हतं किंवा जागा नव्हता त्या टायमाला, म्हणजे जागा तुमचा गुंतला नव्हता शेततळ्यासाठी. आता ते पण वाढलंच नाही का? ताडपत्री आली, पुन्हा त्याचा खर्च आला, मेंटेनन्स आलं, बोर वगैरे आलं. तर या चिकूच्या बागेमध्ये तुम्हाला घरच्यांचा सपोर्ट किंवा पाठिंबा कसा आहे? मुळात सुरुवात या बागेला जे स्टार्टिंग झाली आहे ती वडिलांनी आहे. पप्पा आणि मम्मी दोघांना सगळं श्रेय आहे. आणि त्यांनीच एक कष्ट खाल्लेले आहेत. आपण आता पुढे मार्केटिंग चालू आहे आपलं.
बरं ते झालं पाटील. तुम्ही BSc ॲग्री करून एखादी गव्हर्नमेंट जॉब असेल किंवा एखादी दुकान वगैरे खातं वगैरे आता टाकतात. तर तुम्ही तिकडं न जाता स्वतःच्या शेतामध्ये उतरलात आणि एकदम युवक शेतकरी आणि एकदम गावामध्ये तुमचा 28 एकर जमीन आहे तुमची. तर शेतीमध्ये उतरायचा काय ह्याच्या मागचं कारण काय? मुळात खरं सांगितलं तर जसं लहान वय असते 5-7 वर्षापासून मला शेतीचा आवड आहे. हम्म. आणि विशेष म्हणजे टक्केवारी आपली काही जास्त त्यावेळेस नव्हती. हम्म. आणि ओढ सगळी शेतीकडे होती. हम्म. 10वी झाल्यानंतर मी 12वी झाली, BA झालं हम्म. आणि शेती आवडते म्हणून BSc ॲग्री मी उदगीर येथे केलोय. हम्म. विशेष म्हणजे नोकरीच्या मागे तेवढं म्हणजे लागण्यापेक्षा युवक वर्गानं आपले जे काही प्रत्येक कोणती शेती असेल काय असेल मार्केटिंग केली तर व्यवस्थित नोकरीपेक्षा चांगल्या पद्धतीने आपल्याला जीवन जगता येते. म्हणजे आपली स्वतःची शेती असली आणि स्वतः जर आपण कष्ट करणार असलो तर शेती चांगला आपल्याला पीक देऊ शकते आणि उत्पन्न देऊ शकते. हो हो नक्की. बरं शेतीमध्ये सर्वात काम करताना कधी आनंद होतो? कधी असा म्हणजे क्षण आलाय का बुवा त्या गोष्टीतून तुम्हाला आनंद मिळालाय? असं कधी झालंय का आता 25 वर्षामध्ये ही गोष्ट केल्यामुळे तुम्हाला शेतीमध्ये आनंद मिळालाय? ते काही क्षण आहे का असं तुमच्याकडे? हो, ज्या वेळेस मार्केटिंगच्या अगोदर मार्केटला चिकू नेल्यानंतर आपल्या चिकूला योग्य भाव मिळत नव्हता. हम्म. आणि मार्केटिंग करायचा आपण निर्णय घेतला आणि ज्यावेळेस लोकांची प्रतिक्रिया एकदम आपल्यासाठी चांगली झाली की तुमचे चिक्कू फार छान आहेत, गोड आहेत आणि आपली गाडी गेल्यानंतर 10-20 मिनिटांमध्ये खाली व्हायला लागली मोटरसायकल. त्यावेळेस वेगळाच आनंद झाला की आपण कुठेतरी सेटल झालोय असं आपल्याला वाटू लागलं. आणि त्यावेळेस शेतीमध्ये काम करायचं आणखीन जास्त प्रेरणा मिळाली आणि जास्त ओढ तयार झाल्यामुळं आणखीन मग त्याच्यात प्रगती करून आज मी 4 व्हीलर मध्ये चिकू विकतो. बरं ते झालं. आता सध्या आता सध्या आपल्या आसपासच्या परिसरामध्ये तुम्हाला चक्कू पाटील म्हणून ओळखतात. चक्कू पाटील म्हणून एक नवीन नाव पडलंय. हो, हो, आता मी सध्या डॉक्टर आसपासच्या 25 किलोमीटर मध्ये फिरतो मी. हो, हो. तर आता जवळचेच व्यक्ती असल्यामुळं ते मला विचारतात लोक की बाबा घेऊन या चक्कू किंवा चक्कू पाटलाची चक्कू कशी आहेत. हो, हो. तर हे नाव तुम्हाला चक्कू पाटील म्हणून नाव नवीन भेटलंय. त्यामागचं ते ऐकून तुम्हाला जर कोण म्हणलं आता चक्कू पाटील म्हणलं तर तुम्हाला कसं वाटतं? कसं आहे, ज्या चक्कूमुळं आपल्याला सगळं उदरनिर्वाह भागवता येतो, ज्या चक्कूमुळं तुमच्या सगळ्या मजा करता येते, ज्या चक्कूवर तुमचं पूर्ण आयुष्य अवलंबून आहे आणि त्या चक्कूचं एक ब्रँड झालेला आहे आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये. चक्कू जसा आपण चिवडा कुठल्या तर विशेष गावचं नाव घेतो आपण किंवा बासुंदी कुण्या तर विशेष गावचं नाव घेतो, तसं चिकू आपण खास चिकू पाटलाचीच आहेत. ते ओळखायचं कसं? चिकू पाटील आहेत म्हणजे एक ऑटोमॅटिक त्या चिकूमुळे आपले पाटील नाव तर सगळीकडेच आहे, पण चिकूमुळे आपल्याला एक विशेष नाव मिळालं आहे. चक्कूची क्वालिटी असल्यामुळं आणि चक्कू लोकांना ते पसंत आवडू लागले, त्यामुळे तुमचं नाव चक्कू पाटील असं पडलं. नाही आता पडलं नाही, पण एक मूज म्हणून आहेत का चक्कू असं विचारण्यासाठी असं म्हणतात. तर आता असं सांगा की पुढल्या 5 वर्षामध्ये तुमचं काय असं स्वप्न वगैरे आहे का? म्हणजे काय करायचं आहे, नवीन काही असं डेव्हलपमेंट असेल किंवा नवीन काहीतरी करायचे, तसं काही असं आहे का लक्षात तुमच्या? नाही, आता आपले चक्कू बागेत इथं करण्यासारखं भरपूर आहेत. नाही इथं असेल किंवा बाहेर असेल? नाही आणि तर काही मोठा प्लॅन आणखीन काय आमची चर्चा झालेली नाही, परंतु ह्याची मार्केटिंग किती आणखीन मोठी करता येईल आपल्या चिकू बागेची. आणि आपल्यासारखे बरेच ठिकाणी बाग आहेत. आज आंबा सगळीकडे आहे, पण मार्केटिंग करण्यापासून प्रत्येकाचे आंबे मार्केटला जाऊन आज कवडी मोल विकत आहे. त्याच आंब्याला जर आपण परिपक्व झाल्यानंतर काढून आपण पिकवलं तर औषधाची गरज लागणार नाही आणि ग्राहक परत संतुष्ट असतो. त्यामुळे आपण स्वतः मार्केटिंग शेतकऱ्यांनी केलेलं पाहिजे. बरं आता नवीन जी शेतकरी आहेत किंवा शेतकऱ्याची मुलं असतील, नवीन पिढी, ती जर शेतामध्ये काम करण्यासाठी उत्सुक आहे किंवा त्यांना काही गोष्टी पाहिजेत, काय आता काय म्हणतात घरचे असतील किंवा काही जुने शेतकरी आहेत ते काय म्हणतात शेतामध्ये काही नाही राहिलं की तू शेतामध्ये नाही, तू जॉब कर किंवा नोकरी कर. आणि मला असं वाटतं की नोकरी कितीपत योग्य आहे? करायची तर चांगलीच करायची गव्हर्नमेंटची, पण असं प्रायव्हेट सेक्टरमध्ये जर काम केलं आपल्याला कोण काय देणार आहे? 10 ते 15,000 20,000. तर या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे? म्हणजे की नोकरी करण्यापेक्षा शेती बरी राहील का?
आता विषय कसा आहे, प्रायव्हेट सेक्टर पेक्षा. आता पप्पांनी दूरदृष्टी केली की जॉब लागेलच असं काही नाही, म्हणून त्यांनी चिक्कूची बाग लावली आणि ती सक्सेसफुल केली. मग आता त्यांनी सक्सेसफुल केले म्हणून आम्ही आज खुश आहोत. आता इथून बाग लावून जर मार्केटिंग करायची म्हणलं तर अर्धा आयुष्य जात. हम्म. त्यामुळं ज्याचे कुणाचे अगोदर डेव्हलप आहे त्यांनी तर नक्कीच करा, आणि ज्याचे कुणाचे डेव्हलप नाही काही शेती, त्याच्यामध्ये कोणतीही फळबाग लावा आणि स्वतः मार्केटिंग करणं होत असलं तरी लावा, त्याच्यामध्ये भरपूर फायदा होईल. बरं, तर तुम्ही आता आमचे जे प्रेक्षक वगैरे बघणार आहेत किंवा जी काही मंडळी बघणार आहे त्यांना नवीन संदेश काय द्याल तुम्ही? ते शिक्षण असेल किंवा काही जे असतील गोष्टी, सर्व काही शिक्षणावर अवलंबून आहे का सर्व काही नोकरीवरच अवलंबून आहे, काय आपले स्वप्न वगैरे पूर्ण करण्यासाठी मला तर काही गोष्टी महत्वाच्या आहेत, ते तुमच्या संदेशाद्वारे प्रेक्षकांना सांगा. विषय कसा आहे, ज्यावेळेस ड्युटी करायचं होतं त्यावेळेस टायमिंग ठरवून दिलेला आहे. त्या ठरवून दिलेल्या टायमिंग मध्ये आपण ड्युटी करतो. तसं शेतीमध्ये विषय काय आहे, लग्न आले की दिवसभर स्टॉप असतो शेतीतले काम, कुठलं काही कार्यक्रम आला की स्टॉप असतो. आपण जर सातत्य शेतीमध्ये केलं तर चांगल्या पद्धतीने जगू शकतो, काही अडचण नाही. म्हणजे शेतीमध्ये राहिलो किंवा कुठेही राहिलो, नोकरी शेवट नोकर आहे. हो, आणि त्याचा टाइम ठराविक आहे, त्या टायमाला जावंच लागतं काही येऊ द्या. हो, तर शेतीमध्ये म्हणलं तर आपल्याला आता काम केलं आपण, आपल्याला आराम करायचा आहे तर आपल्या मनावरच आहे, हो, आपण त्या टायमात करू शकतो. तर त्याची चांगली ब्रँडिंग वगैरे केली शेतीची, किंवा आपण चांगलं तर शेतीमध्ये ध्यान देऊन जर काम केलं आणि थोडं पाण्याचं वगैरे प्रमाण चांगलं असलं तर 100% उत्पन्न घेऊन चांगलं नाव करू शकतो आणि उत्पन्न पण घेऊ शकतो. बरोबर आहे. शेती आता आपल्या पारंपरिक पद्धतीनं पूर्वीपासून चालत आलेली आहे. आपल्याला ही वारसा पुढे असं चालवायचा आहे. आपल्याला फक्त डेव्हलप करायचं, प्रत्येक गोष्टीमध्ये डेव्हलप करावं लागेल. तुम्हाला बाग करावं लागेल, तुम्हाला यांत्रिकीकरण करावं लागेल, तर तुम्ही सुधारणा होईल. आणि नोकरी इतका जर वेळ इथं दिलो तर काय अडचण नाही, आरामशीर तुमचं चांगल्या पद्धतीने तुम्ही जगू शकता. मी विशेष उत्पन्न सांगत नाही, चांगल्या पद्धतीने आपण जसं का जॉब करून आपण जगू शकतो तशा पद्धतीने आरामशीर शेतीवर जगू शकतो. आता तुम्ही तुमची आता गाडी घेतली, गाडीला आता येऊन चिक्कू विकतात. हो, त्याच्या अगोदर, गाडी घेण्याच्या अगोदर, हो, त्या टायमाला तुम्ही कसं चिक्कू विकत? मी स्वतः मोटरसायकलीवर पूर्ण खेडोपाडी स्वतः स्टार्टिंगला माझी ऑटो झाली. त्याच्यानंतर काही काळ गेल्यानंतर माझ्यात जे सालगडी म्हणून असतात त्यांना मी पूर्ण 2 गाड्याला पूर्ण खेडोपाडी पाठवली. आता काय विषय झालाय, आता सध्या मजूर किंवा सालगडी मिळायला तयार नाही. त्यामुळं मी डायरेक्ट लातूर या ठिकाणी आपल्या छत्रपती चौकाच्या थोडसा अलीकडे आहे आपला स्टॉल. गाडी नेणे आणि उभा करणे सकाळी 6 वाजता, 1-1.5 तासामध्ये आपली गाडी खाली होती. स्वतः विक्री आहे, आता दुसऱ्या कोणाला विकू देत नाही, मी स्वतःच ही काळाची गरज आहे. किती पत्ता आता नैसर्गिक शेती करणं योग्य आहे? सध्याच्या परिस्थिती जर बघितलो तर सगळीकडे वातावरण दूषित झाल्यासारखं. प्रत्येक फळबाग असो, धान्य असो, फवारणीशिवाय काहीच येत नाही. आणि आपलं सगळं स्वास्थ्य चांगलं राहण्यासाठी, इतरांचं राहण्यासाठी आपण जैविक शेतीकडे वळायला, सेंद्रिय शेतीकडे वळायला सगळ्यांनी चांगलं. कारण सध्या आजाराचं प्रमाण जे आहे ते लोकांमध्ये जास्त बघायला मिळते. आणि जास्ती सध्याची कंडिशन अशी आहे की जी काही फवारण्या वगैरे चालू आहेत त्यामुळे असं घडते. हो, फवारण्या म्हणजे इतक्या फवारण्या आहेत फळबागेसाठी प्रत्येक, की आज फवारणी उद्या मार्केटिंग एवढं पर्यंत आहे. आणि तेवढ्या जरा कमी केलं सगळ्यांनी तर चांगला आहे. जैविककडे वळलं तर चांगला आहे, सेंद्रियकडे वळलं तर चांगला आहे. आणि आपल्या बागेचा जर विषय केला तर आपण काय फवारणीचा विषयच नाही आपला. नाही, दुसऱ्यासाठी आपलं तेच विचारलं, त्याच्यामुळे तुमचा अनुभव काय त्याबद्दल? खर्च बी कमी होतो एक तर, आणि उत्पन्न कमी झालं तर चालेल, पण मार्केटिंग केलं तर पैसे दुप्पट होते. 2 आहे त्याचं. आता तुम्हाला चिक्कू बागेसाठी, ह्या बागेला तुमच्या घरचा कोण ह्या बागेसाठी तुम्ही झटता, किंवा किती जण घरचे तुम्ही या बागेसाठी काम करता? आता पप्पा म्हणून मी, आजोबा, भाऊ आणि वहिनी आणि आमचे मिसेस सगळेजणच जसा वेळ मिळेल तसं. आणि काय लेबर असतात, गडी आहेत, सगळेजण त्यांचं सगळ्यात जास्त आमचे
पप्पा मम्मी भाऊ वहिनी आमचं मालकी यांचं योगदान जास्त आहे. जे काही आहे ते सर्व म्हणजे घरच्यावरच आहे. 28 एकर पेक्षा हं. 28 एकर शेती आहे. सर्वात महत्वाचं म्हणलं तर म्हणजे मातीकडे उत्पन्न जास्त निघतं बाकीच्या शेतीमध्ये काय ह्या बागाचं. नाही, चिकू बाग हे एक साईडला आहे, बाकीची जमीन एका साईडला आहे. कारण हिचं उत्पन्न विशेष आहे. बाकीचं उत्पन्न तेवढं जास्त नाही. असं सर्वसामान्य माणसासारखं आपलं जेवढे होईल तेवढे एकरी काय उत्पन्न सोयाबीन होईल तेवढं होतं. विशेष चिकू बागेतच आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला आणि पाटलांची मुलाखत कशी वाटली, एकदम चक्कू बाग असेल किंवा नैसर्गिक रित्या जे काही हे शेणखत असेल किंवा काही असेल त्याचा त्यांनी अनुभव सांगितलेला आहे. आणि व्हिडिओ एकदम म्हणजे त्यांनी व्हिडिओमध्ये काय सांगितलंय, चक्कू बागेविषयी माहिती सांगितली आणि एकदम प्रेरणादायी व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. तर भेटूया लवकरच आपण.